काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट झालेली आहे. वेगवेगळ्या विषयांवर भेट झाली. ज्या विषयावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ते विषय आपल्या माननीय राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहेत. अशा विषयांवर त्या दोघांच्या भेटी वारंवार व्हायला पाहिजेत, किंबहुना आमच्याही व्हायला पाहिजे. हा जनतेच्या जीवनाशी निगडीत असे विषय आहेत. मुंबईवरती आदळणारे लोंढे, मुंबईवरती होणारं परप्रांतीयांचं आक्रमण, मुंबईत सुरू असलेली एका समाजाची कबूतरबाजी, हे विषय मुंबईसारख्या शहराच्या आरोग्याशी, समाज जीवनाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे मी राज ठाकरे यांनी हे विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडले, त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही, पण राऊतसाहेब त्यांनी जे विषय मांडले, पण दोन महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, राजकारणावर तर चर्चा होणं अपेक्षित आहे. झाली असेल ना. जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा किंवा तसे संकेत मिळत असताना फडणवीस आणि राज ठाकरे यांनीही भेटणं, मग काय झालं? काही राजकीय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते भाजपमधल्या एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहेत. भाजपमध्ये गट खूप आहेत. ते भाजपमधल्या एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहेत ना. ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासाठी विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष हे सगळे समान आहेत असं मी मानतो. आणि राज ठाकरे हे पक्ष एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते त्यांना त्यांचे विषय घेऊन भेटले असतील. उद्या आम्हाला असं वाटलं की काही महत्त्वाच्या विषयावर ते आम्हाला भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राच्या. ती व्यक्ती नसून मुख्यमंत्री ही एक इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे आणि त्यांना आम्ही भेटणं गरजेचं आहे. आणखी एक देशातला मोठा विषय जो आंतरराष्ट्रीय स्तरावरही घालू शकतो तो म्हणजे भारत पाकिस्तान सामना. 14 सप्टेंबरला आशिया चषक आहे, त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होतोय आणि आज सामनामध्येही ज्या पद्धतीनं बातमी आलेली आहे, पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की रक्त आणि पाणी हे एकत्र सिंधू जल नाही. पण आता अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे, क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल. हे ढोंग आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे. हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. हिंमत असेल तर महाराष्ट्रात देशामध्ये हे सामने घ्या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो. तुमच्यात दम नाही आहे. तुम्ही पळवाटा शोधता कारण तुमचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हा, तुमची गुंतवणूक आहे, तुमचा जुगार त्याच्यामध्ये आहे. खरं म्हणजे जिथे सामने होणार आहेत तिथे जे 26 महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जा दाखवायला. आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावर ते दाखवण्यासाठी घेऊन जा. ज्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक काही महिला करत होत्या, ज्यांनी आपले पती गमावले, भाऊ गमावले, त्यांच्या भूमिका याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. हा